तर आता आम्ही रेडी होऊन बघा चाललोय आता असं बाहेर, जे काम आहे ते करायचे आणि परत यायचे लवकरच। आता आधी आम्ही सगळ्यात आधी पहिले बँकेत जाणार, मग बँकेतनं आम्ही ऑफिसला जाणार। ऑफिसवरून मग आम्हाला जे काही थोडंफार छोटं मोठं सामान घ्यायचं आहे घरातलं ते घेऊ आणि थोडंसं जे पण काय असेल बघायसारख्या वस्तू ते बघू आणि येऊ पटकन, कारण की गौरीच्या क्लासला तिला 4 वाजेपर्यंत जायचं आहे। तर ही बघा गौरी अशी रेडी झालेली आहे आणि ही माझी गाडी आहे। ही गौरीची गाडी आहे। गौरीच्या गाडीवर मी जाऊ शकत नाही, गौरी मला पाडून टाकेल। गौरीला गाडी येते पण डबल सीट नाही येत, अजून छोटी आहे ना, त्याच्यामुळं मग तिला मी तिच्या गाडीवर नाही बसत। ती एकटी चालवू शकते, मला घेऊन नाही बसू शकत ती, मी पडून जाईल। तर माझा ड्रेस आणि माझं लुक कसं आहे। तर चला आता आम्ही रिक्षा ओला बुक करते, होईल का देव माझं मोबाईल, चल मग पुढे घेत जाऊ। ठीक आहे चला, आता जसं आम्ही रिक्षात बसू, अजून कुठे ऑफिस, आज तुम्हाला मी माझं ऑफिस दाखवणार आहे। आज माझं ऑफिस तुम्हाला दाखवते की मी कुठे जॉब करते म्हणून। बघा आमच्या इथे कबूतरं खूप आहेत आणि कालांतराने काही दिवसानंतर गौरी पण, म्हणजे अजून गौरीचं तर शिक्षणच चालू आहे पण जॉब पण ती शोधते आता सध्या तिच्या स्वतःसाठी। शिक्षण करता करता जॉब केलाच पाहिजे मुलांनी। तर गौरीचं पण चालू आहे तसं, ती करतेच आता पण जॉब, पण जसा अभ्यास जास्त असल्यामुळे ते कंटिन्यू नाही करत। तर रिक्षा आली आमची आता, आम्ही तुम्हाला पुढचं व्लॉग इथून कंटिन्यू करून दाखवेल। आता आम्ही निघालो आहे बँकेत जायला, कारण की आम्हाला बँकेत आता काम आहे थोडंसं, आणि आमची उबर पण लगेच आली होती आणि आता आम्ही बँकेत जाणार आहे कॅश डिपॉझिट करायला, आणि मग त्याच्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये जाणार आहे तुमच्या, आणि त्याच्यानंतर मग आम्ही बघू मॅकडॉनल्ड्सला पण जाणार आहे आज आम्ही, आणि रिक्षामध्ये घेणार आहे खूप हलकं खाली उतरल्यानंतर आम्ही ब्लॉग शूट करू आणि मग आता बँकेत गेल्यावर दाखवतो। आणि आता आमचं बँकेचं काम झालं आहे, ही बँक आहे पाठीमागं तुम्ही बघू शकता, आणि आता आम्ही चाललो आहे मॉलमध्ये, आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे ऑफिसला। तर आता आम्ही आमच्या उबरची वाट बघतो आहे, किती वेळ आहे उबर यायला। तर आत्ता येईलच उबर आमची, किती मिनिटं, 1च मिनिट येऊन तो जसं असं जवळ घेतलं तसं। तर ही आहे SBI बँक, जिथे माझं अकाउंट आहे। तर तिथे गौरीचं काम होतं, माझं काम नव्हतं, तर आता हिचं काम झालेलं आहे खतम। चल गौरी पुढं रिक्षा आली। तर आमचं काम बँकेचं झालं आहे, आता आम्ही चाललो आहे आता कॉलेज रोडला। तिथे पण आता आम्हाला छोटं मोठं सामान घ्यायचं आहे थोडंसं, ते सामान घेतो। ते सामान घेतल्यानंतर मग ऑफिसमध्ये येतो, ऑफिसच्या इकडे माझं काम आहे ऑफिसमध्ये, ते खतम करते। त्याच्यानंतर परत मग मला आमच्या दुसऱ्या ऑफिसला जायचं आहे, तिकडचं काम खतम करते, आणि मग तिथून पुढे घरी येताना काहीतरी बनवायला घेऊन येईल मी सोबत भाजी, आणि मग घरी आल्यावर स्वयंपाक करून आणि मग जेवण करू। तर हे करता करता जवळपास मला आता एक 2-3 तास निघून जातील। तसं मी सकाळी भाजी चपाती करून आलेली आहे, स्वयंपाक आता डायरेक्ट संध्याकाळचाच करेन, जेव्हा पण येईल भाजी घेऊन जाईल तेव्हा। तर आता हे बघा, हे आहे आमची इथे SBI बँक, आणि हे समोरच स्कूल आहे त्या सेंट फिलोमिना स्कूल, आणि ही बघा ही आहे गौरीने एवढं लाईट कमी, मला म्हणजे उजेड दिसत नाही अजिबात त्याच्यामध्ये, तिथे काय केलं माहिती नाही। आता कसा उजेड दिसतोय, मगाशी काही दिसत नव्हता। किती वेळ आहे तुझी रिक्षा यायला? तर चला, आता एवढी ट्रॅफिक आहे आणि एवढा आवाज आहे की काय बोललेलं तुम्हाला ऐकायला येतं की नाही माहीत नाही ब्लॉग बनवताना, पण बघा तुम्हाला दाखवते मी इथे किती गर्दी नाशिकच्या। डॉक्टर गौरी का 6031 रिक्षामध्ये बसली। आता आम्ही चढणार कॉलेज रोडला, घरातले कामं पण करायचे, आम्हाला स्वयंपाक करायचा आहे।
आम्ही बाहेर काहीतरी खाऊ, खायचं असलं तर. तसं गौरी आता सध्या काहीच खात नाही, कारण की गौरीला बाहेरचं खायला आवडत नाही. बरेच दिवसापासून गौरी बोलते आता मी बाहेरचं खाणार नाही, बाहेरचं खाणार नाही. पण स्वतः बाहेर गेले का खाऊन येते दुपारी. मी असली का मला बोलते बाहेरचं नाही खायचं मम्मी, चांगलं नाही राहत, वजन वाढते. तर मला अशी ती बोलते खाण्यापिण्याच्या बद्दल. मला ती जरा बाहेरचा नजारे दाखवते, नाशिकमध्ये कसं आहे बाहेरचे नजारे. तर तुम्ही जरा माझा कॅमेरा बॅक करू शकता का मॅडम? नाही हे अरे असं मी तुम्हाला थोडं थोडं दाखवेन कसं असं. आमच्या इथे लोकांची घरं बघा अशी. हे ना नाशिकचं ट्रॅफिक एवढं वाढलंय ना, मला वाटतं घेतलंय त्याला 2 वेळा. हे बघा, हे तिथे पहा, तिथे ट्रॅफिक 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 झालेलं आहे नाशिकमध्ये. आणि एवढं काही रस्ते खराब झाले पावसाने. लोक बसने जात नाही, आपल्याला बसने जायची सवय आहे ना. आपल्याला बसने जायची सवय नाही बाबा, कशी काय जाता काय माहिती बसने. हे बघा हे नाशिक. एवढे खड्डे पडले. हे बघा इथं जे हे दिसतंय तुम्हाला, हे पासपोर्ट ऑफिस आहे आमच्या इथेच. जे की पासपोर्ट ऑफिस, सगळ्यांचे पासपोर्ट काढायचे असले तर इथे येतात लोक लांबून लांबून. लांबून म्हणजे आपल्या इथं येतात ना लांबून विजावचे लोक. मेट्रो. नाशिकचं वातावरण खूप भारी आहे.
लागल्याच्या नंतर तिला येते झोप. तर मस्तपैकी आता तिला पहिले ऑफिसला घेऊन जाते आणि ऑफिसला गेल्याच्या नंतर तिथून बाहेर पडल्यावर काहीतरी खातो आणि परत पुढचे कामं करते. मला की आता खरंच भूक लागली, मला पण लागली आहे. नाव तिचं आणि गाव माझं असं होतं. ते असं वाटतं तिला माझं सांगतो. आणि तुम्हाला मी एक दाखवते बॅक कॅमेरा इथे आणि त्यांची आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठं हॉस्पिटल. महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या क्रमांकावर हे हॉस्पिटल येतं. अशोका सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे. नाशिकमध्ये आमच्या इकडे खूपच झाड आणि खूप सुंदर वातावरण राहतं. माझ्या नाशिकचं नेहमीच 12 महिने चांगलं वातावरण आहे, जे की मुंबई पुण्यापेक्षा खूप चांगलं आहे ना गं. तर हे बघा आता आम्ही पोहोचले मॉलमध्ये जिथे आम्हाला सामान घ्यायचं आहे. हा आहे नाशिकचा सिटी सेंटर मॉल. तर इकडे आम्ही आलो आहे. आता बघू ते बिग बाजारामध्ये जायचं आहे. तर छान आहे हा मॉल. असं आमच्या इथे यायला जवळच आहे घरापासून, जास्त काही लांब नाही आहे. म्हणजे अर्धा तास तरी लागतो जवळजवळ इकडे यायला. तर थोडंसं मी ब्लॉग बनवते. तर आता तुम्हाला मी नंतर भेटते मध्ये गेल्यावर. असं थोडंसंच दाखवलं मला ते वाटतं म्हणजे मी बघते गौरीला जे घ्यायचं ते घेईल ते कपडे. चला मी बोलते का
दाखवायची गरज नाही, मॉल तर सगळेच बघा असं आहे आमचं इकडचा मॉल. जाते पुढे चालत जा, मी तुला फक्त व्हिडिओ शूट करते तुझा, बाकी काहीच चांगला मॉल आहे, मस्त आहे. मॉलमध्ये चालायला फिरायला बघायला फक्त बघायचं आणि चालायचं पुढे. आम्हाला जायचं आहे बिग बाजारमध्ये, पण आधी आम्ही सगळं चाचपडून घेतोय, नंतर बिग बाजारमध्ये किराणाचं काही जे असेल ते सगळं भरायचं आणि घरी नीट. गौरी पहिले बिग बाजारमध्येच चालायला पाहिजे होती, निरर्थक फिरणं काही उपयोगाचं नाही. बघा हा आहे नाशिकचा मॉल, जिथे फक्त पूर्ण नाशिकमध्ये हा एकच आहे, बाकी दुसरा मॉलच नाही. सगळं चांगलं वाटतं इथे आहे. गौरीला तर खूप असं वाटतं की नाही कशाला करते, काय गरज आहे करायची व्हिडिओ नाही ते करते कुणाकडं. हां त्याच्याकडेच होते ना ते. विचार नाही, पण याचा कपडा कसा आहे बघ, त्याला विचार नाही ना, बघू तसं एक मिनटं विचारतच नाही त्याला, विचारा. लखनवी कुर्त्याचं दुकान आहे, विचारते नाही आहे का कपडा आहे तिथे, ते विषय होतं. कपडे एवढे कपडे तर माणूस काय बघणार आहे. जे वापरायचे कपडे तेच बघते की नेहमी तिला क्लासला जायला लागतात. जास्त महाग कपडे घेतले, स्वस्त आणि मस्त कपडे आवडतात. टॉप वगैरे काय आवडते तर तुम्ही तो शर्ट बघ, तिला इकडचे कपडे तर आवडत नसते, कधीच मॉलमधून कपडे घेतच नाही. तिला जर घ्यायचं असतं ना जिथं स्वस्त मिळतात तिथं ती कपडे घेतली, मॉलमधले कपडे तिला आवडत नाही आणि त्यांची क्वालिटी चांगली आहे म्हणून जास्त पैसे पण नाही द्यायला लागत, अशा ठिकाणी ते कपडे घेते. ते ठिकाण फक्त तिलाच माहिती आहे. इथून पण ती घेते ना तिथं चांगले कपडे असतात, तिचे कपडे सगळे युनिक असतात. खूप छोटं नाही एवढे किती काय 800 खूप महाग आहे. टी शर्ट मॉलमध्ये सगळ्या वस्तू नाही तरी महागच मिळतात, त्याच्यामुळे मॉलमध्ये काही घेण्यासारखं नाही. आता चप्पलचं सेक्शन माझे केस सुटले नाही अजिबात. बोले गौरी बघ, गौरी शूज चप्पल बघती, आता चप्पल बाकी नाही. चांगलं आहे का? आल्या दाखव काढ बघती आली का? परफेक्ट आहे, विचार कर. मी कॅमेरा लावते, तुला घ्यायची तर चालू घ्यायची तर कुठली साईज आहे? चप्पल आवडली नक्कीच घेणार आहे. छोटी साईज देशील ना?